तुम्ही दत्तांची पूजा करता, पण तिची खरी शक्ती काय आहे हे कधी खोलात जाऊन जाणून घेतलं आहे का? आज मी सांगणार आहे दत्तपूजेचे असे 7 आध्यात्मिक आणि जीवन बदलणारे फायदे जे हजारो लोकांनी अनुभवले आहेत. पहिला फायदा, मनातील ताण आणि अस्थिरता कमी होते. आजच्या धावपळीच्या जगात मन शांत राहणं अवघड झालं आहे, पण श्री गुरुदेव दत्त हा मंत्राचा जप मनातील गोंधळ वितळवतो. डोकं हलकं होतं, मन स्वच्छ होतं आणि विचार स्थिर होतात. दुसरा फायदा, गुरुकृपा आणि दिशा प्राप्त होते. दत्त म्हणजे गुरु तत्व, म्हणून दत्ताची पूजा म्हणजे विश्वातील मार्गदर्शक शक्तीचं जोडणं. कधी कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या दिशेने जावं या प्रश्नाची उत्तरे आपोआप समोर येऊ लागतात. जीवन बरं वाटू लागतं कारण योग्य मार्गदर्शन मिळतं. तिसरा फायदा, घरातील वाद कमी होतात. कुटुंबात तणाव, कटुता, ईर्ष्या, न बोलण्याची समस्या असेल तर दत्तभक्तीतून घरात शांततेचे वातावरण तयार होऊ लागते. निर्वतेतून प्रेमाची भाषा जन्म घेते. घरचं वातावरण हलकं, सौहार्दपूर्ण आणि सुखद बनतं. चौथा फायदा, आर्थिक श्रेय आणि संधी आकर्षित होतात. दत्तांची पूजा म्हणजे मनातील अस्थिरता दूर करून कर्ममार्ग स्वच्छ करणं. अडथळे कमी होतात. नोकरीत प्रगती, व्यवसायात वाढ आणि अचानक मिळणारी आर्थिक संधी हे अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध होते. पाचवा फायदा, नकारात्मक शक्तीपासून रक्षण. दत्ताची कृपा म्हणजे एक अदृश्य कवच. वाईट नजरेपासून, अपशकुनापासून, मानसिक किंवा आध्यात्मिक नकारात्मकतेपासून संरक्षण मिळतं. जे रक्षण दिसत नाही ते दत्त देतात. सहावा फायदा, येणारी संकट टळतात. आपण एखाद्या संकटाला सामोरे जाऊ पाहत असतो, पण दत्तभक्तीमुळे ते संकट हलकं होतं किंवा पूर्णतः नाहीसं होतं. हा अनुभव खूप लोकांना प्रत्यक्ष जाणवला आहे. सातवा फायदा, आत्मजागृती आणि आध्यात्मिक उन्नती. दत्ताची पूजा म्हणजे बाहेरच्या देवाला नमस्कार नाही, ती म्हणजे आतल्या देवाला जाग करणं. आपल्या आत्म्याची शक्ती वाढते, विवेक वाढतो आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती साध्य होते. महत्त्वाचं सांगते, दत्तपूजा म्हणजे काहीतरी मागण्याची प्रक्रिया नाही, ती म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणतात. जो दत्तावर मनापासून श्रद्धा ठेवतो त्याला गुरुकृपा कधीच कमी पडत नाही. तर आता जर तुम्हाला जीवनात श्रेय, शांतता, मार्गदर्शन आणि कृपा हवी असेल तर दररोज फक्त 2 मिनिट मनोभावे म्हणा, श्री गुरुदेव दत्त.